नमस्कार मैत्रिणींनो, मॅथ्स चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. चला तर आज आपण 5 ते 3 या टिपक्यांच्या साहाय्याने खूप सुंदर अशी रांगोळी काढतोय. त्या टिपक्यांच्या भोवती आपण 2 हे वर्तुळं काढून घेतलेली आहेत दोरीच्या साहाय्याने आणि मध्ये आपण 5 ते 3 टिपके हे मांडून घेणार आहोत. पहा अशा पद्धतीने 1 2 हे 3 4 आणि 5. त्याच्यानंतर 1 2 3 आणि 4 खाली 1 2 आणि 3. त्याच्यावरती 1 2 3 4. त्यानंतर 1 2 आणि 3. चला तर मग आपण 3 रेषांमध्ये कळी काढून घेणार आहोत. 3 टिपक्यांमध्ये 2 अशा पद्धतीने आपण या कळी काढून घेणार आहोत. 6 कळ्या आपल्या येणार आहेत टोटल. तर आपण आता त्याच्यामध्ये रंग भरून घेणार आहोत. आपण कळ्यांच्या साईडने गुलाबी रंग हा भरणार आहोत. पहा अशा पद्धतीने टोटल आपण सगळीकडेच हा रंग भरून घेणार आहोत. चला तर आपण गुलाबी रंग ह्या सगळ्याच कळ्यांमध्ये व्यवस्थितपणे भरून घेणार आहोत. चला तर अशा पद्धतीने आपण सगळ्याच पाकळ्यांच्या साईडने हे गुलाबी रंग भरून कंप्लीट करत आहोत. चला तर आता आपला हा गुलाबी रंग देऊन कंप्लीट होत आलेला आहे. आता आपण मधल्या पाकळ्यांना पोपटी रंग देणार आहोत. तोही रंग खूपच सुरेख आणि सुंदर वाटतो. चला तर आता पोपटी रंग देऊन घेऊयात आपण. चला तर आता पिवळा रंग देऊन घेऊयात. पोपटी रंग हा देऊन घेऊयात पाकळ्यांमध्ये. गुलाबी आणि पोपटीचं कॉम्बिनेशन खूप छान वाटतो. तसाच प्रकारे लाल आणि पिवळ्याचाही कॉम्बिनेशन खूप छान दिसतो. तुम्ही लाल आणि पिवळा पण कॉम्बिनेशन करू शकता. चला तर अशा पद्धतीने पोपटी रंग हा देऊन आपला कंप्लीट होत आहे. त्याच्यानंतर आपण पांढऱ्या रंगाने त्याला बॉर्डर करून घेऊयात.
चला तर आता आपण त्याच्या मधल्या साईडने पांढऱ्या रेघा ओढून घ्यायचे आणि टिपके द्यायचे आहेत त्याला आपल्याला अशा प्रकारे. आधी रेघा काढून घेऊयात आपण, त्याच्यानंतर आपण त्याला टिपके देऊयात. पहा तर अशा पद्धतीने आपले मधल्या साईडला रेघा या काढून झालेल्या आहेत. आपण आता त्यांना टिपके देणार आहोत आणि बोटाच्या साहाय्याने प्रेस पण करणार आहोत. चला तर अशा पद्धतीने हे टिपके काढून झालेले आहेत. चला आता रांगोळीची पुढची स्टेप आपण पानं काढून घेणार आहोत, हिरव्या टोकाच्या आणि त्या टोकाच्या असं. परत त्याच्यानंतर त्याच्यामध्येही आपण पानं काढणार आहोत. चला तर अशा पद्धतीने आपण हे पानं काढून कंप्लीट करणार आहोत. खूपच सुरेख आणि सुंदर रांगोळी दिसणार आहे कंप्लीट झाल्यानंतर आपली. अशा पद्धतीने आपण पानं काढून घेतलेत. आता त्याच्या मधल्या साईडने पण आपण पानं काढणार आहोत. त्याचा मध्यगा घेऊन असा मध्यगा घेऊयात प्रत्येक पानांच्या मध्ये आणि आपण हे पान काढून घेणार आहोत. अशा पद्धतीने खूपच सुंदर आणि सुरेख वाटत आहे आपली रांगोळी. नक्की दारासमोर, अंगणामध्ये किंवा देवारासमोर छोट्या प्रमाणामध्ये तुम्ही काढू शकता. आता आपण ज्या वरच्या साईडला चौकोनी भाग जो आलेला आहे त्या भागामध्ये आपण 4 रेघा या काढून घेणार आहोत. 3 रेघा काढणार आहोत. आधी आपण गोल जो आहे तो डार्क करून घेतो आहे पांढऱ्या कलरनी, म्हणजे रांगोळी दिसायला खूपच व्यवस्थित वाटली पाहिजे. चला तर मग आपण आता या रेघा काढून कंप्लीट करूयात. पहा तर मी कशी रेघा काढते आता. 1 2 आणि हे 3 अशा 3 रेघा आपल्याला काढून घ्यायच्या. 2 3 प्रत्येकच घरामध्ये अशा रेघा आपल्याला 3 काढून घ्यायच्या आहेत, आडव्या आणि उभ्या. चला तर अशाच पद्धतीने 3 रेघा या प्रत्येकच घरामध्ये आपण काढून घेणार आहोत. खूपच सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी येणार आहे. चला तर अशाच पद्धतीने आपल्या 3 रेघा काढून कंप्लीट करत आहोत आपण रांगोळी. चला तर आता खालच्या उरलेल्या प्रत्येक त्रिकोणामध्ये आपण हे टिपके काढून घेणार आहोत आणि प्रेस करणार आहोत. अशा सुंदर पद्धतीने आपण हे टिपके काढून घेणार आहोत. आणि आता आपला जो मोठा गोल आहे तो पण पांढऱ्या रेघेने काढून कंप्लीट करणार आहोत. चला तर आता आपण गोल कंप्लीट करून घेणार आहोत.
त्याच्यानंतर आपण कमळाची डिझाईन ही काढणार आहोत. चला आधीच आपण थोडंसं आपण रेगा काढून गोल कंप्लीट करून घेतो म्हणजे दिसायला सुरेख वाटेल. आपण फक्त खडूनी काढलेला होता. गोल हाताने तेवढा व्यवस्थित नाही येणार म्हणून मी दोरीच्या साह्याने 2 व्यवस्थित गोल काढून घेतले होते खडूच्या साह्याने. तुम्ही खडूच्या जागी रांगोळीही वापरू शकता आणि गोल काढू शकता. आता आपण स्ट्रेट असे 4 कमळ आणि परत त्याला क्रॉस होतील असे 4 टोटल 8 कमळ असे आपण रेघा देऊन काढणार आहोत. पहा अशा पद्धतीने. कॅमेऱ्यात कवर होत नाही आहे मोठी रांगोळी असल्यामुळे. लास्टला दाखवेन मी कशी दिसते रांगोळी पूर्ण. तर आता असे समोरचे जे त्रिकोणाचे बाजू आहेत त्याला आपण असे जोडून घेत आहोत. टोटल आपण किती रेघा जोडतोय पहा. ही दुसरी रेघ आहे, आता ही तिसरी रेघ आहे, ही चौथी आहे आणि त्याच्या पुढे आपण टिपके देऊन हिरवा रंग देऊन पसरवून त्याच्यामध्ये लाल रंग भरणार आहोत. आता आपण अशाच प्रकारे 8 कमळ हे काढून घेणार आहोत प्रत्येकच साईडने. दिसायला खूपच सुरेख आणि सुंदर वाटते ही रांगोळी काढल्यानंतर आणि काढायलाही खूप इझी आहे. अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही काढू शकता. चला तर आता अशाच पद्धतीने आपण हे कमळ काढून कंप्लीट करतोय रांगोळी. तर आता अर्ध्या बाजूची झालेली आहे रांगोळी. आता अजून 3 कमळ आपले काढायचे उरलेले आहेत, तेही आपण काढून कंप्लीट करत आहोत. पहा तर आपण कशा पद्धतीने ही रांगोळी पूर्ण अशी व्यवस्थित अगदी सोप्या पद्धतीने काढलेली आहे. तुम्ही एकदा पाहिलात तरीही मनाने काढू शकाल, इतकी सोपी ही रांगोळी आहे. आधी फक्त 2 सर्कल काढून घ्यायचे आहेत. सर्कलमध्येच 5 ते 3 छोट्या टिपके देऊन घ्यायचे आहेत मध्यगा गाठून आणि रांगोळी कंप्लीट करायची आहे. चला तर अशा पद्धतीने आपले आता 2 कमळ काढायचे उरलेले आहेत. रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला इझिली अवेलेबल होतील. अशाच भन्नाट रांगोळ्यांचे डिझाईन्स तुम्हाला नक्की आवडतील. चला तर आता आपलं लास्ट कमळ काढायचं चाललेलं आहे. त्याच्यानंतर आपण मधल्या म्हणजे आपण फूल काढलेलं आहे त्याच्यामध्ये पण पिवळा रंग देऊन पसरवून त्यात लाल रंग भरणार आहोत ॲट द एंड. तर अशा पद्धतीने आपली ही पूर्ण रांगोळी आता कंप्लीट झालेली आहे. चला तर आता रांगोळी आपली पूर्ण कंप्लीट झाली. धन्यवाद अँड थँक्यू सो मच. चला तर आता पिवळा रंग देतो, तो प्रेस करून आपण लाल रंग भरतो. थँक्यू.